कल्याण रेल्वे स्थानक परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार. आरोपीला रेल्वे पोलिसांनी घेतले ताब्यात. कल्याण रेल्वे स्थानक परिसरात 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी आरोपी सौरभ सोनवणे याला कल्याण रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अहिल्यानगर येथून आपल्या मामाला भेटण्यासाठी आलेली पीडित मुलगी कल्याण येथे आली होती. तेथून तिला मामाच्या घरी खोपोली येथे जायचे होते. रेल्वेची प्रतीक्षा करत असताना आरोपी तिच्या संपर्कात आला. कोणतीही ओळख नसताना आरोपीने मुलीचा भ्रमणध्वनी हिसकावून घेतल्याचा आरोप आहे. भ्रमणध्वनी परत हवा असेल तर माझ्यासोबत पोलीस ठाण्यात चल असे सांगून आरोपीने मुलीला पोलीस ठाण्यात नेण्याऐवजी रेल्वे यार्ड परिसरात नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. कशाबशा पीडित मुलगी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. स्थानक परिसरातील चित्रफित नोंदींच्या आधारे रेल्वे गुन्हे शाखा आणि रेल्वे पोलिसांनी आरोपीचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. फिर्यादी हे काल आमच्याकडे आले आणि पीडित मुलगी आहे 14 वर्षाची आणि त्यांनी सांगितलं की साहेब माझा मोबाईल घेऊन माझ्यासोबत अतिप्रसंग केल्याचा त्यांनी इन्सिडेंट आपल्याला सांगितला. त्याप्रमाणे आम्ही आरोपीचा शोध घेतला आणि सदर गुन्ह्यातील आरोपी आम्ही तात्काळ अटक करून त्याचे पोलीस कस्टडी रिमांड 21 पर्यंत घेतलेली आहे. पुढील तपास चालू आहे. आरोपीचं नाव आहे सौरभ सोनवणे म्हणून आरोपी आहे 21 वर्षाचा. त्याला आम्ही अटक केलेली आहे. पुढील तपास चालू आहे. आता त्याचा रेकॉर्ड वगैरे आम्ही तपासतो आहेत. त्याच्यावर किती गुन्हे दाखल आहे काय नाही सगळं रेकॉर्ड तपास करतो आहे.